हॅलो नमस्कार, माझं नाव प्रितेश. मी आहे तुमचा सायन्स मेंटर फ्रॉम ई-सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे मुलं 9th मधून 10th स्टँडर्डला जाणार आहेत त्यांच्यासाठी पूर्ण वर्षभराची जी स्ट्रॅटेजी आहे फॉर इयर 2026-2027 ह्या वर्षभरामध्ये आपण कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या केल्या पाहिजे आणि त्या आपल्याला बोर्ड एक्झामच्या हिशोबाने फायद्याच्या ठरतील. मार्केटमध्ये जर तुम्ही व्हिडिओ सर्च केले तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओज भेटतील ज्या तुम्हाला सांगतील की अशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, हा तुमचा सक्सेस प्लॅन असला पाहिजे. पण कोणत्या आहेत त्या चुका ज्या तुम्ही नाही केल्या पाहिजेत ते कुणी सांगणार नाही. सो आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकंदरीत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्या पाहिजेत किंवा ज्या नाही केल्या पाहिजेत आणि त्या गोष्टीतून तुम्हाला काय आणि कसा फायदा होईल या सगळ्या गोष्टींचा आपण आज इत्थंभूत माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की ह्या व्हिडिओमध्ये आपण ऑल अबाउट युअर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही पूर्ण वर्षभरामध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजेत त्या गोष्टी आपण आज सगळ्या बघणार आहोत. बघा, 10th स्टँडर्ड म्हटलं की आयुष्यातला खूप इम्पॉर्टंट हा एक पॅरामीटर आहे, फॅक्टर आहे. असं का? कारण की इथे तुम्ही तुमच्या आयुष्यातली पहिली बोर्ड एक्झाम देतात. त्याच्यानंतरून ह्या वर्षामध्ये तुमचा फाउंडेशन जो पाया जो 11th-12th मध्ये होणारा त्याचा वापर जो होणार आहे तो तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्येच भेटतो. ठीक आहे. आणि ह्याच वर्षामध्ये किंवा ह्याच 10th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला कळतं की किती डिसिप्लिनने आणि किती कन्सिस्टन्सीने आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. जर ह्या वयामध्ये ह्या तुमच्या क्लासमध्ये किंवा ह्या 10th स्टँडर्डच्या पूर्ण इयरमध्ये जर तुम्ही 100% एफर्ट्सने जर काम केलं तर तुमचा येणारा जो भविष्यातला काळ आहे किंवा करिअर आहे ते तुमचं गोल्डन अपॉर्च्युनिटीजने भरलेलं असेल असं मला वाटतं. ठीक आहे. सो आपण ज्यावेळेस 10th स्टँडर्डचा विचार करतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवल्या पाहिजे. एक तर तुमची फर्स्ट बोर्ड एक्झाम आहे आणि फाउंडेशन पक्क होत असतं जे तुम्हाला JEE, नीट आणि बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी महत्त्वाचं असतं. आणि याच वर्षी तुम्ही किंवा ह्याच 10th स्टँडर्डच्या क्लासमध्ये तुमची जी थिंकिंग कॅपॅसिटी आहे ती बऱ्यापैकी मॅच्युअर होते. ठीक आहे, बऱ्यापैकी मॅच्युअर होते. मग या सगळ्या गोष्टी करत असताना सर डोक्यामध्ये असे कोणते थॉट्स असले पाहिजे किंवा व्हॉट शुड बी द राईट माइंडसेट म्हणजे तुम्ही कोणत्या एका माइंडसेटनी ह्या सगळ्या गोष्टींना अप्रोच केलं पाहिजे. जसं मी सांगितलं की क्लास 10th मध्ये आल्यानंतरून तुमचा जो सिलेबस असतो तो एकंदरीत थोडासा वाढलेला असतो. ठीक आहे. मग या गोष्टी फक्त मार्क्स पाडण्यासाठी किंवा लर्न करण्यासाठी असतात का? नाही. जसं मी सांगितलं याच्यावरती तुमचं पूर्ण वर्षभराचं त्याच्यानंतर 11वी 12वी आणि करिअरची जी जडणघडण असते ती ह्याच वर्षामध्ये घडते. ठीक आहे. मग फक्त असंही नाही की फक्त रट्टा मारायचा नाही, पूर्ण कॉन्सेप्ट तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा जो सिलेबस आहे तो समजून घेणं आहे. अगेन कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस आपण म्हणतो. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही सातत्य आणत नाही तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत तुम्हाला सक्सेस भेटणं मला थोडंसं वाटतं कठीण आहे. म्हणून मी सांगत असतो टॅलेंट असणं एक वेगळी गोष्ट आहे पण कन्सिस्टन्सी असणं ही एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे तुमच्याकडे टॅलेंट आहे पण कन्सिस्टन्सी नाही मग त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही. आणि कधी पण तुम्ही लॉंग टर्म खेळायचं ह्या हिशोबाने विचार करा. हो की नाही? T20 तर कुणी खेळेल पण तुम्ही 50 ओव्हर्स खेळता का? तुम्ही त्याच्याही पेक्षा जास्त खेळू शकाल का? लाईफच्या हिशोबाने बोलतोय मी. तर अगेन फक्त 10th स्टँडर्ड साठी विचार न करता तुम्ही 11th आणि 12thचा पण विचार करा. कारण की 10th बोर्ड संपलं की 11th आणि लगेचच 12th बोर्ड आहे आणि मग तिथून पुढे तुम्हाला जी पण डिग्री घ्यायची आहे त्याच्या पुढचा तो प्रवास सुरू होतो. पण जो मेन आहे तो अगेन 10th बोर्ड आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी किंवा असा हा राईट अप्रोच आणि माइंडसेट ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. चलो आगे बढ़ते. मग आता मी थोडंसं सिलेबसचं पण बोललो. हो की नाही? मग ज्यावेळेस तुम्ही 10th स्टँडर्डला जाणार त्यावेळेस थोडासा सिलेबसचा एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा. कोणता सिलेबस? एक आहे तुमचा मॅथ्सचा सिलेबस वरवर चेक करून घ्यायचा. ठीक आहे. नंतरून सायन्समध्ये तुमच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आहे. आणि नंतरून जे तुमचे SSTचे सब्जेक्ट्स असतील, मराठी असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, त्याचा पण एक ओव्हरऑल माइंड मॅप तुमच्या डोक्यामध्ये छापलेला असला पाहिजे. म्हणजे फक्त ब्लाइंडली आपण एखाद्या गोष्टीला फॉलो करणं हे पण चुकीचं आहे. जर तुमच्या डोक्यामध्ये क्लॅरिटी असेल सगळ्या गोष्टींबद्दलची तरच तुम्हाला वर्षभर असं वाटेल की मी कॉन्फिडंट आहे. विदाउट क्लॅरिटी यू कांट सर्व्हाइव्ह. मग जर क्लॅरिटीज नसेल तुमच्या डोक्यामध्ये
तर मग पुढचं जो पाथ आहे तो परत प्लॅन आउट करायला थोड्याशा डिफिकल्टीज येतात, थोड्याशा अडचणी येतात. म्हणून सिलेबसचा एक ओव्हरव्ह्यू घेणे हे खूप गरजेचं आहे. सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेणे खूप गरजेचं आहे. मग आता सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेतल्यानंतर आपण हळूहळू बेसिक पासून स्टार्ट करायचं. बेसिक पासून स्टार्ट करायचं, ठीक आहे ना. की बुक्स आल्यानंतर आपण जनरली काय करतो, बुक्सची साईज बघून सब्जेक्टचं नेचर ठरवतो की हे बुक खूप अवघड आहे, टफ आहे. ओके नाही. सो स्टार्ट विथ बेसिक. जे बेसिक आहे त्याच्यापासून तुम्ही सुरुवात करा, ठीक आहे. मग मे बी तुम्ही सीबीएसईला असाल, स्टेट बोर्डला असाल, तर जे पण तुमच्याकडे बुक आहेत तर ते फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही वाचताय त्यावेळेस लाईन बाय लाईन वाचलं पाहिजे. जनरली मुलं काय करतात, एखादा जर चॅप्टर आहे, फॉर एक्झाम्पल 10th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन आहे, मग इंट्रो सोडून देतील, तुमच्या सायंटिस्ट बद्दलची माहिती सोडून देतील आणि डायरेक्ट मुद्द्याला म्हणजे कॉन्सेप्टला हात घालतील. पण भैया पहिला तुझा ट्राय ना वाचण्याचा, मग तू पहिल्यापासून वाच. ज्यावेळेस तू ते चॅप्टर 1, 2, 3 वेळेस वाचशील त्यावेळेस तुला कळेल की कोणतं माझ्या कामाचं आहे आणि कोणतं मला सोडवून द्यायचं आहे. ठीक आहे. जे न्यूमेरिकल्स आहेत ते ऍटलिस्ट फर्स्ट टाइम तुम्ही स्वतः सोडवण्याचा ट्राय करा. ज्या डायग्राम्स असतील फिजिक्स मधल्या असतील, बायोलॉजीच्या असतील, त्या तुम्ही स्वतः ड्रॉ करून प्रॉपर त्याच्या शीट्स बनवून त्या म्हणजे जपून ठेवण्याचा प्रयत्न करा. हो की नाही. अगेन ह्या स्लाइड मधून एक महत्वाचा मुद्दा सांगण्यासारखा आहे की तुम्ही बेसिक पासून स्टार्ट करा. बेसिक पासून स्टार्ट करा. हो की नाही. म्हणूनच आपण युट्यूबवरती सध्याला आपल्याला 8 वाजताची एक सिरीज आहे, ब्रिज कोर्स, ज्याच्यामध्ये आपण शिकवतो की 9th स्टँडर्डच्या मुलांना काही टॉपिक्स असे आहेत जे 10th स्टँडर्ड मध्ये हेल्प करतील. तो काय परत आपण 10th स्टँडर्डला काय करतोय, त्याचा एक बेस तयार करतोय. काय करतोय रे, त्याचा एक बेस तयार करतोय. हो की नाही. मग तुम्हाला सक्सेस घ्यायची असेल तर तुम्हाला बेसिक पासून थोडंसं बेसिक पासून जाण्याची गरज आहे. ठीक आहे. बरं, आता असतो एक स्मार्ट स्टडी आणि एक खूप सारे एफर्ट्स लावून केलेला स्टडी. आजकालच्या युगामध्ये कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे. मी म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही हार्ड स्टडी करू नका, तुम्ही करा, पण थोडा त्याच्यामध्ये एक स्मार्ट अप्रोच पण ठेवा. स्मार्ट अप्रोच पण ठेवा. मग स्मार्ट अप्रोच कसा ठेवणार तुम्ही, नोट्स बनवा. पहिल्यांदा तुम्ही बनवणार स्मार्ट नोट्स म्हणजे डिटेल नोट्स. इट डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला डिटेल बनवायचे आहे की शॉर्ट बनवायचे आहेत. ठीक आहे. बरं, नंतर तुम्ही फिजिक्सच्या सब्जेक्टच्या संदर्भात घेतलात किंवा मॅथच्या संदर्भात जर बोलायला गेलं तर त्याची सेपरेट फॉर्म्युलाची शीट मेंटेन करा. बायोलॉजीच्या डायग्राम्स असतील, फिजिक्सच्या डायग्राम्स असतील, त्या नीट अँड क्लीन ड्रॉ करा. मुलांना सवय असते क्लासमध्ये ज्यावेळेस नोट्स काढतो कंटाळा येतो म्हणून काहीतरी वेडं वाकडं विचित्र नोट्स तुमच्या डायग्राम्स काढायचे आणि लेबलिंग मात्र चुकवून ठेवायची. सो होतं काय, इथे तुम्हाला हे जर तुम्ही आता जर बऱ्यापैकी एफर्ट्स घेतले, आता जर बऱ्यापैकी प्रॅक्टिस केली, तुम्हाला तो जो वेळ आहे एक्झामचा तो तिथे वाचणार आहे बोर्ड एक्झाम मध्ये. मग नंतर पळापळणे होणार. हो की नाही. सो नोट्स आर इम्पॉर्टंट, युअर फॉर्म्युला शीट इज इम्पॉर्टंट, युअर डायग्राम्स शुड बी नीट अँड क्लीन, आणि बाकी ह्या सगळ्या गोष्टी हँडी राहिल्या पाहिजे. असं नाही नोट्स बनवल्या मग इकडे काही पंतरवाड्या तिकडे काही पंतरवाड्या, असं नाही. क्लास सब्जेक्ट वाईज नोट्स बनवा. त्या नोट्स रेग्युलरली रिवाइज करा, तरच त्या नोट्सचा हेतू फुलफिल होईल. जर तुम्हाला रिव्हिजन नसेल करायची ना मग नोट्स बनवू नका. मग ठीक आहे, जैसे जसं चाललंय तसं चाललंय. ठीक आहे, चालेल. याच्यावरती आपल्याकडे म्हण आहे ना की ठीक आहे, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की जर तुम्हाला रिव्हिजनच करायची मग नोट्स कशाला काढायच्या. हो की नाही. सो नोट्स प्लेज इम्पॉर्टंट रोल इन युअर होल इयर. 10वीचं जे वर्ष आहे तिथे तुमच्या नोट्स खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. कुठला तरी एक दिवस असा ठरवायचा, जनरली संडे सजेस्ट करतात, पण तुम्हाला जो पण फ्लेक्झिबल वीक असेल, वीक मधला एखादा डे जिथे तुम्ही फक्त रिव्हिजन कराल. फक्त रिव्हिजन कराल. काय कराल, रिव्हिजन कराल. ठीक आहे. एका पूर्ण हप्त्यामध्ये तुम्ही जो पण टॉपिक शिकला, जेवढ्या पण सब्जेक्टचं शिकलेला आहे ते हळूहळू रिवाइज करायचं. रिवाइज करत असताना स्वतःलाच कळतं की हा टॉपिक मला वाचताना थोडा जड जातोय, तो मार्क करून ठेवा, नंतर परत रिवाइज करा. फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक तुम्ही पटसरशी म्हणजे एकदा वाचलं की तुम्हाला लक्षात राहतोय, त्याला स्किप करा. तुम्हाला माहिती तो सोपा आहे, तो येणार आहे. पण जो अवघड टॉपिक जो तुम्ही मार्क करून ठेवलेला आहे सेकंड रिव्हिजन, त्याच्यावरती थोडं जास्त लक्ष द्या. हो की नाही. मी इथून तुम्हाला तुमचे जे वीक एरिया आहेत ते एरियाज आहेत ते आयडेंटिफाय करायला हेल्प होईल. आपण म्हणतो वाचते लक्षात राहत नाही. अरे भैया, तू एकदाच वाचतो, कंटिन्युअसली वाचायला लागतं तेव्हा ते डोक्यामध्ये रिटेन होतं. मग जर रिवाइज नाही केलं तर डोक्यामध्ये रिटेन्शन रेट पण कमी होतो.
म्हणजेच लक्षात राहत नाही. हा जो मेन प्रॉब्लेम आहे, याच्या मागचा जो रूट कॉज आहे तो म्हणजे तुम्ही वाचच नाही. अगेन कन्सिस्टन्सीवरती येतो आपण. कंटिन्युअस रिव्हिजन राहिली पाहिजे, कंटिन्युअस रिव्हिजन राहिली पाहिजे, हो की नाही. आता आपण येऊयात काही कॉमन मिस्टेक जे जनरली मुलं करतात. एक आहे, तुम्ही ना उशिरा स्टार्ट करता अभ्यासाला उशिरा. ठीक आहे ना, बोर्ड आहे, सुरू होऊ द्या, 10-15 एखादा महिना जाऊ द्या, मग थोडा सिलेबस कळलं आणि मग सुरू कर. आधी नाही, जसे टीचर शिकवतायत तसं हळूहळू सुरू केलं की तुम्हाला तो एक तुम्ही त्या आपण म्हणतो ना साच्यात येऊन जातात, त्याला तुम्ही अडॅप्ट होतात आणि मग तुम्हाला कळतं की हा इथं मी बसतो, इथं तर मला अभ्यास करायचा. नंतर मुलं काय करतात, विदाऊट कन्सेप्च्युअल क्लॅरिटी फक्त रट्टा मारतात, ज्याला आपण रोट लर्निंग म्हणतो इंग्लिशमध्ये. ते पण टाळायला हवं. कॉन्सेप्ट जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत ते पाठच करू नका, मी तर म्हणत. मग त्यासाठी इथं आम्ही आहोत, क्लासमध्ये तुमचे टीचर्स असतील, त्यांच्याकडून ती कॉन्सेप्ट प्रॉपरली शिकवून घ्या. काही मुलांना मॅथ्स अवघड होतं, मग फक्त पासिंग पुरते मार्क्स पाडायचे, नको मला मार्क्स. पण मॅथ्सला पण इग्नोर करू नका. अगेन फिजिक्समध्ये किंवा नीट JEE मध्ये ज्यावेळेस तुम्ही जातात तेव्हा मॅथ्स हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, आणि बेसच जर कच्चा असला तर मग ती फील्ड पण काही कामाची राहत नाही. यंग पिढीमध्ये सगळ्यात जास्त मेन प्रॉब्लेम जो आहे तो आहे सोशल मीडियाचं डिस्ट्रॅक्शन, रील स्क्रोल करणे. सो मी म्हणत नाही करू नका, ज्या एजला आपण आहोत त्या एजला ह्या गोष्टी केल्या पण पाहिजे, पण एक टाइम ठरवून घ्या की ह्या टाइम पिरियडमध्येच किंवा ह्या टाइम विंडोमध्येच मी या गोष्टी करणार आहे. ठीक आहे. रिव्हिजन न करणे. 3 दिवस खूप अभ्यास करायचा, 4-5 दिवस अभ्यासच नाही करायचा, म्हणजे ते 3 दिवस वाचलेला आहे, तिथं आपला वेळ गेला, एफर्ट्स गेले, रिसोर्सेस युटिलाइज झाले, पण त्याच्यातून साध्य काहीच नाही झालं, कारण आपण त्याला कन्सिस्टंटली रिवाइजच नाही केलं. आणि एवढं असून पण मुलं ओव्हर कॉन्फिडंट असतात की अब तेरा भाई कुछ जादू करेगा, मॅजिक करेगा, पण मग ऍट द एंड काही साध्य होत नाही. म्हणून 2-3 गोष्टी प्रामुख्याने इम्पॉर्टंट आहे. एक आहे कन्सिस्टन्सी, आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना प्रॉपरली रिवाइज करा, तर ह्या गोष्टी तुम्हाला ऍट द एंड फ्रुटफुल मिळतील. ठीक आहे. नंतर काय करायचं की एक आयडियल स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, पहिले तर तुम्ही कॉन्सेप्ट समजून घ्या, त्याची प्रॅक्टिस करा, नंतर प्रॅक्टिस केल्यानंतर रिव्हिजन करा, आणि टेस्ट म्हणजे काय, क्वेश्चन तुम्ही सोडवून बघा, तुम्हाला कितपत त्या गोष्टींमध्ये नॉलेज आलंय ते एकदा चेक करा. समजलं इथपर्यंत कळालं. सो कॉन्सेप्ट, प्रॅक्टिस, रिव्हिजन आणि टेस्ट. सो या सगळ्या गोष्टी एंटायरली डिपेंड करतात तुमच्यावरती की तुम्ही याला कसं घेता. आता ऍक्च्युअली फक्त काय आहे, तुम्हाला गाईड करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही सांगतो ह्या आम्ही ऍक्च्युअली लास्ट बॅचला पण इम्प्लिमेंट केल्या होत्या आणि ह्या बॅचमध्ये पण इम्प्लिमेंट करणार आहोत. मग ते कसं, तर 23 मार्च पासून आपली ई सारथीची 10th स्टँडर्डची बॅच ही सुरू झालेली आहे. प्रत्येक बॅचवरती आपण 50% ऑफ ठेवलेला आहे. 50% ऑफ म्हणजे जर ही तुमची ई सारथीची टीम आहे, पूर्ण राहुल मिसाळ सर आहेत, बाकीचे फॅकल्टीज आहेत ज्या तुम्हाला शिकवणार आहेत. ठीक आहे. दिनेश काळे सर 30+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, हे तुम्हाला मॅथ्स शिकवतील, मी तुम्हाला फिजिक्स शिकवणार आहे. स्वप्नील राऊत सर तुम्हाला केमिस्ट्री शिकवणार आहेत. स्नेहा शिवनकर मॅम तुम्हाला बायोलॉजी, युगंधरा तावरे मॅम तुम्हाला मॅथ्स शिकवणार आहेत, आणि प्रगती ढवळे मॅम तुम्हाला बायोलॉजी शिकवणार आहे. तर एकंदरीत आपल्याकडे बघा कोणकोणत्या बॅचेस चालतात. आपल्याकडे फाउंडेशन, अकॅडमिक्स आणि इंटिग्रेटेड. फाउंडेशन मध्ये काय असतं, आपण 2 दिवस शिकवतो, म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी, म्हणजे 4 दिवस जे हप्त्याचे आपण अकॅडमिक्स शिकवणार त्याच्यावरती फाउंडेशन बेस्ड क्वेश्चन्स असतील आणि तुम्हाला आपण तिथे प्रिपेअर करतो. सो ही 10th स्टँडर्डची फी 5000 आणि बाकी 8th आणि 9th स्टँडर्डसाठी फी तुमच्या समोर आहे. प्रत्येक कोर्सवरती तुम्हाला 50% ऑफ आहे, म्हणजे पुढचा जो वीक आहे तिथे तुम्हाला पूर्ण वीकभर ही ऑफर चालू राहणार आहे. नंतर अकॅडमिक्सची फी आहे, आणि नंतर मोस्ट डिमांडिंग जी बॅच असते दरवेळेस ती असते इंटिग्रेटेड बॅच, जिकडे आपण अकॅडमिक्स आणि फाउंडेशन पण शिकवतो. याची फीस तुम्हाला 10,000 रुपीज आहे, पण तुम्ही जर ऍडमिशन केलं आमच्याकडे बॅचमध्ये तर तुम्हाला तिथे 50% ऑफ भेटून जाईल. हे का सांगतोय आम्ही, कारण की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभव केलेल्या आहेत. मुलांना काय प्रॉब्लेम येतो हे आम्हाला माहिती आहे, आणि आम्ही त्या मुलांकडून होऊ देत नाही याची गॅरंटी आम्ही घेतो ई सारथी ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती. ठीक आहे. सो दॅट वॉज इट. हे होतं तुमच्यासाठी अपकमिंग 10th स्टँडर्डच्या इयरसाठीचं एक गायडन्स स्ट्रॅटेजी सेशन. स्ट्रॅटेजी मोरवर त्याला म्हणता येईल की गायडन्स सेशनच, तुम्हाला थोडंसं गाईड करण्यात येते. ह्याच्यात हेच असं अंतिम सत्य मानून चालू नका, तुमच्या हिशोबाने याच्यामध्ये काही तुम्ही टाइमलाईन फ्लेक्सिबल ठेवू शकता. ठीक आहे. थांबूया आपण, तात्पुरतं इथेच थांबूया. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, टाटा, बाय बाय.